नमस्कार मंडळी, लातूरचा इंजिनियर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही पाहताय याचं आपण आज स्लॅब स्टील कसं असतं तो हे जे तुम्ही पुढे पाहताय हा अल्टरनेट बेंटअप बार आहे. ही जी डबल जाळी दिसते ती अल्टरनेट बेंटअप आहे. आता तुम्ही जे पाहता त्याच्यामध्ये जे खालच्या साईडने आहेत स्लॅबच्या बार गेलेले आहेत ते आहेत मेन बार, आणि जी त्याच्या वरच्या साईडने गेले ते आहेत डिस्ट्रीब्युशन. मेन बार काय करतो, अल्टरनेट बेंटअप राहते, हे पाहू शकता. इथे जे खाली दिसतोय सर्वात जे स्लॅबच्या शटरला चिटकून आहे तो मेन बार आहे. त्याच्यावरून जो गेला तो डिस्ट्रीब्युशन. मेन बारला क्रँक बार, मेन बार असे म्हटलं जातं आहे. हे पाहू शकता. हे आहे अल्टरनेट बेंटअप, म्हणजे एक बार बेंट होऊन गेला, एक बार सरळ गेला, एक वरून एक खाली. अल्टरनेट बेंटअप हा तुम्ही सध्या पाहताय तो आहे वन वे स्लॅब. तसंच त्याच्यामध्ये मेन बारला मेन स्टील वे म्हणू शकतो. तसेच मेन बार क्रँक बार असं म्हणू शकतो. हे आहे वन वे स्लॅब आहे. वन वे स्लॅबमध्ये ते दोन साईडने तुमचा बेंटअप होतो. आणि जर टू वे असेल तर दोन्ही साईडने तुमचा बेंटअप बार असतो, पाहू शकताय तुम्ही. तसंच जे बीमचं स्टील आहे, बीमचं स्टील पण अत्यंत गरजेचं आहे. बीम स्टीलमध्ये काय असतं तर बॉटम आणि टॉप असे दोन प्रकारचे स्टील असतात. त्याच्यामध्ये स्टिरअपचं काम असते की आपला जो मेन बार गेले बीमचे ते मेन बार कवर प्रोव्हाइड झाला पाहिजे, असा त्याच्यामागचा उद्देश आहे हा वन वे स्लॅब. तसंच मेन बार कुठं असतो, अक्रॉस असतो का अलॉंग असतो ते पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आता जो म्हणजे गाळा आपण आपल्या शिवच्या भाषेत गाळा म्हणतात त्याला, जो गाळा छोटा आहे तो मेन बार असतो. म्हणजे ज्याची लांबी गाळ्याची कमी आहे त्याच साईडने आपले मेन बार जातात, आणि जो मोठा असतो त्याला डिस्ट्रीब्युशन बार येऊन जातो. हा पाहू शकता तुम्ही. तसेच त्याचे जे कवर आहे, जे बीम आपला आता हे ह्या स्लॅबला त्यांनी बीम 700चा आहे, तर बीम 700चा मिळाल्यानंतर खाली एक 25चं कवर, साईडला 25 ते 30च्या मधलं कवर, आणि हे वर म्हणजे 200चा बीम आहे तर ह्या साईडला 25, ह्या साईडला 25 गेलं तुमचा 150ची रिंग बनते. आणि बेंट आणि जो बेंटअप बार आहे ते पुढे जाऊन बीममध्ये येल्लो करून असं त्याला परफेक्टली सोडलं जाते. तसंच स्टेअरकेसचे मेन बार पण आणि स्टेअरकेस कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पण तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. आता हा आहे लॉंग पॅसेज. त्याच्यामध्ये मेन बार बघा, जो भाग म्हणजे शटलचा भाग छोटा आहे त्यासाठी मेन बार, आणि जो लॉंग आहे शटल जिथं म्हणजे कसं आहे समजा 5 मीटर आणि 3 मीटरची साईड आहे त्या साईडला आपण मेन बार दिलं पाहिजे. आणि जो लॉंग आहे शटलमध्ये तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बार प्रोव्हाइड करावे लागतात. साईट इंजिनियर माझं साईट इंजिनियर म्हणून साईटवर तुम्ही काम करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आता हा जो बीम आहे ते बीम पाहू शकता. आता याला आर्या करायचं बाकी आहे आणि थोड्याच वेळा त्याला आर्या करतील पण. हा बीम बघा, आणि हे मेन बार जो ज्या गाळ्याची लांबी कमी आहे त्या साईडला मेन बार, आणि जे लांबीला जास्त आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन हे बार पाहू शकता. हे खालच्या साईडला मेन बार आहे, म्हणजे जी बाजू बारकी आहे ते मेन बार. आता ही बीम पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 ते 30च्या मधलं कवर दिसून येईल. तसेच बारमध्ये काय असतो, बीममध्ये स्टील कसं असतं तर बॉटमला तुमचं 2 मेन स्टील गेलेले असतात, त्याच्यासोबत जेवढा तुमची बीमची लांबी जास्त असेल त्याच्यानुसार तुम्हाला क्रँक बार दिलेले असतात मध्ये, आणि बीमच्या टॉपला तुमचं लेफ्ट आणि राईट एक्स्ट्रा ते बार दिलेले असतात. बीममध्ये तुम्ही मिडलला तुम्ही लॅपिंग करू शकत नाही, तुम्हाला एंडला स्लॅपिंग द्यावं लागेल. म्हणजे त्याची जी बेंडिंग मुवमेंट आहे ते थांबलं पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि तसंच स्लॅबवर काय असते मेन डिस्ट्रीब्युशन क्रँक बार, मेन बार, त्याला वेगवेगळे नाव आहे. तुम्हाला समजलं कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करा. धन्यवाद.